उन्हाळ्यात जेवण जात नाही, त्यात जर सुकी भाजी असेल ना तर खाऊ वाटत नाही. आणि भरीसभर म्हणजे गॅसची टंचाई. मग ही रस्सा भाजी नक्की करून पहा. कुकरमध्ये काही मिनिटात तयार होते. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप सोपी आणि पटकन होणारी, गॅस वाचवणारी अशी वाटाणा बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी घेऊन आलेली आहेत, जी एकदा खाल तर परत परत याच पद्धतीने बनवाल आणि भाकरीसोबत तर अजून भारी लागते. आता वाटाणे जवळपास 5 ते 6 तास भिजत ठेवलेले होते. संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर सकाळी किंवा दुपारीच हे भिजत घालायचे आहे. त्यामध्ये बटाट्याचे मोठे काप करून मी भिजत ठेवलेले आहेत. आता दुसरीकडे एक कुकरमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन घ्यायची आहे. मस्त फोडणी बसली की यामध्ये मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा छान गोल्डन कलर येतोपर्यंत फ्राय करायचा. तोपर्यंत आपण आपल्याला जे वाटण लागणार आहे ना ते बनवून घेऊयात. आता वाटण्यासाठी 2 चमचे सुकं खोबरं, 2 चमचे शेंगदाणे आणि 7 ते 8 लसूण पाकळी. आता शेंगदाणे आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. आता याचं पाणी न टाकता छान वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण जे आहे ना ते आपण या मसाल्यामध्ये म्हणजे कांद्यामध्ये मिक्स करूयात. छान तेल सुटेस तोपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटते तोपर्यंत सुके मसाले घेऊयात. एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये हळद पावडर, त्याचबरोबर धणे पावडर. आता उसळ आहे त्यामुळे गोडा मसाला आलाच. 1 मोठा चमचा गोडा मसाला आणि घरगुती मसाला. पाणी टाकून याची पेस्ट बनवायची. असं केल्याने काय होतं, आपण सुके मसाले डायरेक्टली फोडणीत किंवा तेलात जर टाकले ना तर ते करपण्याची शक्यता असते. पण अशा पद्धतीने जर तुम्ही पेस्ट बनवून ठेवली ना तर मसाले छान पाण्यात फुलले जातात आणि नंतरनं ते करपले देखील जात नाही. आता एक मीडियम साईजचा टोमॅटोचे बारीक काप करून घेतले आहेत, ते देखील यामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतरनं आपण जो मसाला बनवून ठेवलेला होता सुक्या मसाल्यांची पेस्ट ती यामध्ये टाकून घ्यायची. छान थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा अजून आणि एकदम तेल सुटेस तोपर्यंत हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला छान असं तेल सुटले कडांनी आणि आता यामध्ये आपण जे भिजवलेला वाटाणा आणि बटाटा आहे तो टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. एकदा छान मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्याच्या नंतर ना मी आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. आता आपल्याला फक्त पाणी ॲड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही थंड किंवा गरम पाणी ॲड करू शकता. आता जितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना एक हाय फ्लेमवर उकळी येऊन द्यायची आहे. मस्त आता याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्टी करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर. मला आता हा जो वाटाणा आहे ना तो थोडासा मॅशी झालेला आवडतो म्हणून 1-2 शिट्टी मी अजून करून घेतलेली आहे. आणि मस्त आपला हा झणझणीत वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. रस्स्याला तरी देखील खूप सुंदर अशी आलेली आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची जेणेकरून त्याचा सुगंध छान कायम राहतो. मस्त आता हे मिक्स करून घेऊयात. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर हा रस्सा मुरू द्यायचा आहे, कारण हा रस्सा जितका मुरेल ना तितका चविष्ट लागतो आणि भाकरीबरोबर एकदम परफेक्ट असा हे कॉम्बो आहे. उन्हाळ्यात जर जेवण जात नसेल ना तर मस्त भाकरी चुरायची, त्यावर हा रस्सा टाकून घ्यायचा आणि खायचा. 2 घास जास्तच जातात. आणि अशा पद्धतीने झणझणीत वाटाणा बटाट्याची ही रस्सा भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.